विद्यार्थ्यांनो सगळ्यांना नमस्कार. लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरता जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील नेक्स्ट व्हिडिओ बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी असे 25 प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? चंद्रपूर, नागपूर, गोंदिया की बोरिवली? तर सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असेल. तर लक्षात घ्या, हे जे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर या ठिकाणी. पुढील प्रश्न, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसला आहे? कयाधू, धाम, पांझरा की तापी? तर सांगा धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पांझरा नदीकाठी वसलेला आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन सांगायचा आहे. अगदी सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो. तर महाराष्ट्र राज्याचा जो स्थापना दिवस आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 1 मे 1960. पुढील प्रश्न, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा, नागपूर, वर्धा की अकोला? तर लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्ह्यात आहे. यानंतर पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? गंगापूर, निफाड, मालेगाव की भगूर? तर नाशिक जिल्ह्यात ऑप्शन क्रमांक 2 निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे. विद्यार्थ्यांनो अजूनही प्रश्न बघायचे आहेत, परंतु लक्षात घ्या, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याचा जो नॉन टेक्निकल पोर्शन आहे म्हणजे मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता याकरता आपल्याकडे 18,000 प्रश्न फक्त 499 रुपयामध्ये आम्ही उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये 300+ ऑनलाईन टेस्ट, जेवढेही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड करतो. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सर्व प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड आणि जिल्हा विशेष सर्व PDF फाईल तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जातील. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तसेच जर टेक्निकलचं जर मटेरियल हवं असेल तर टेक्निकल मध्ये आपल्याकडे काय काय आहे तर लक्षात घ्या, पे अँड अकाउंट ऑफिसर, सिनियर लायब्ररी असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट आणि ड्रायव्हर याकरता विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे प्रश्न उपलब्ध आहेत टेक्निकलचे. दोन्हीपैकी कोणताही कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्ट कार्डे, तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कोठे आहे? मुंबई, पुणे, नागपूर की नाशिक? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणतं? पाचगणी, लोणावळा, अंबोली की महाबळेश्वर? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 अंबोली. पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात? चंद्रपूर, नागपूर, रत्नागिरी की यवतमाळ? याचं योग्य उत्तर आहे यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. पुढील प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, रायगड, सातारा की रत्नागिरी? तर महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण ऑप्शन क्रमांक 3 सातारा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रायगड. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तसंच डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा? तर पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक आहे 6वा, ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात? तर पानझडी वृक्षांची वने ऑप्शन 4 विदर्भ विभागात आढळतात. पुढील प्रश्न, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे जळगाव. पुढील प्रश्न, कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा आहे ऑप्शन 4 नाशिक. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर महाराष्ट्राची जी उपराजधानी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे?
तर ते आहे ऑप्शन क्रमांक 1 4. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. यानंतर पुढील प्रश्न, कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे कोठपर्यंत आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 तेरेखोलची खाडी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून ऑप्शन 1 गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. पुढील प्रश्न, कोरकू ही अनुसूचित जमात कोठे राहते? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 मेळघाट. पुढील प्रश्न, हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? तर हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे ऑप्शन 4 सांगली. पुढील प्रश्न, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर तो आहे ऑप्शन 1 रत्नागिरी. पुढील प्रश्न, काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता? तर तो आहे ऑप्शन 3 सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? मुंबई, नागपूर, शिवाजी विद्यापीठ की सोलापूर? तर विद्यार्थ्यांनो, हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तसेच महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे जे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जे मटेरियल तयार केलं आहे ते विद्यार्थी मित्रांनो नक्की परचेस करा. तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही मित्रांनो 56256034 वर व्हॉट्सअप करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे दुसरं युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर हब, याला देखील तुम्ही जॉईन करा. लक्षात घ्या, ज्यावर डेली सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्न अधिकच्या माहितीसह मी घेऊन येत असतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.